आज जायचं होतं लग्नाला, तर मिस्टरांनी दिली साडी काढून, हीच साडी घालायची. मी त्यांना बोललेली ड्रेस घालते, ते बोलले रोज तर मॅक्सिमम ड्रेसच असतो तुझा, तर साडी घाल. मग काय त्यांनी साडी काढून दिली मला, मी घालायला घेतली आणि ते मदत पण करायला आले मला. मग जसं जसं मी त्यांना सांगत होते ना, तसे तसे ते करत होते. माझी मदत केलीच मिस्टरांनी, खूप चांगलं करत होते ते, व्यवस्थित सांगत पण होते. तसं तर पिनकाटा करणार होते मी बारीक, पण ही साडी खूप जाड आहे ना, त्याच्यामुळे होत नव्हती. मग विचार केला वन साईडच घातली पाहिजे. बाबू पण मध्ये मध्ये येत होता, त्यांना जरा सांभाळलं त्यांनी. त्यांना पाणी ठेवलेलं साईडला गरम करण्यासाठी, त्यांना जायचं होतं आंघोळीला. मी म्हटलं तुम्ही तुमची आंघोळ करून घ्या, आवरून घ्या, मी माझं आवरते मेकअपचं. बाबूला कपडे घातले नव्हते, त्याला नंतर कपडे घालणार होते, घाण करेल ना म्हणून निघायच्या टायमाला थोडं घालेल. मग इकडे घेतला मी मेकअप करायला, काही नाही, थोडासा हलकासा टचअप केला आणि वन साईड केस सोडले, जसे बोलले होते तशीच वन साईड साडी घातली. आणि ते बघा मी कशी दिसते, खूप हसायला येत होतं. मग काय बाबूला घेऊन इकडे निघालो आम्ही लग्नासाठी. मग पोहोचलो स्टेशनला, घाटकोपर स्टेशनला. दीदीने माझ्यासाठी गजरे घेतलेले, मग तिने लावला मला गजरा. आणि ही माझी मम्मी आणि साईडला माझी बहिणी हसत होती, काय माहिती का हसत होते. मग इथे ट्रेनमध्ये बसलो आम्ही. हा माझा भाऊ आहे, ब्लॅक कलरचं शर्ट घातलेला, आणि हा माझं पिल्लू खात होता स्टार्टर दिलेलं. मग इथे लगेच लग्न लागलं. लग्न लागल्यानंतर मग आमची पहिली पंगत गेली, आमची सगळी गँग गेली रांगेमध्ये. मग काही जेवण घेतलं वाढायला, आम्ही वाढून घेतलं. आणि व्हेज होतं सगळं खायला, खूप छान होतं. व्हेज होतं पण मी गेले चायनीज फूडकडे. मग इथे नूडल्स घेतले.